Students, today we are going to learn fifth chapter, that is coordinate geometry. In this chapter we are going to study about distance formula, section formula and slope of a line. सुरुवातीला आपण डिस्टन्स फॉर्म्युला यावर जे गणित डिपेंड आहेत ते पाहणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला थोडं बेसिक जे आहे ते समजून घ्यायचं आहे, कारण बेसिक समजल्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व करता येणार नाही. आपल्या डायग्रामचं थोडं ऑब्झर्वेशन करावं लागेल. टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस जो आहे हा आडवा दिलेला आहे, तर या एक्स ॲक्सिसवर आपल्याला दोन पॉईंट जर दिलेले आहे. आता इथे ए आणि बी हा कोऑर्डिनेट दिलेला आहे, तर याचा x1 आणि 0 आणि बीचा x2 आणि 0 हे आपल्याला इथे दिलेले आहे. ए आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स हे कुठे आहेत? एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणून x2 हा x1 पेक्षा मोठा आहे. म्हणून आपल्याला डिस्टन्स जर काढायचं असेल तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू x2 मायनस x1. असंच आपल्याला जर वाय पॉईंट आहे, म्हणजे हा जो उभा जो ॲक्सिस आहे, या वाय ॲक्सिसवरचं जर दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स बघावे लागतील. आता पॉईंट पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते वाय ॲक्सिसवर हा उभा आहे, म्हणून एक्सचा जो कोऑर्डिनेट आहे या लाईनवर आहे, म्हणून एक्सचा जो कोऑर्डिनेट आहे तो 0 येईल आणि दुसरा y1, कारण हे वाय ॲक्सिसवर आहे, आणि क्यूचा 0 y2 आर ऑन वाय ॲक्सिस, म्हणून y2 इज ग्रेटर दॅन y1. मग आपल्याला डिस्टन्स जर काढायचं आहे पी क्यू या पॉईंटमधलं, तर आपल्याला असं लिहावं लागेल डिस्टन्स इन ब्रॅकेट पी कॉमा क्यू इज इक्वल टू y2 मायनस y1. आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 इथे सुरू करायचा आहे, तर तो सुरू करण्यासाठी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे तो आधी समजून घ्यायचा आहे. आता ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये आपल्याला एक एक्स ॲक्सिस आहे आणि एक वाय ॲक्सिस आहे. या फिगरमध्ये ए पॉईंट दिलेला आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहे x1 y1, आणि बी जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट x2 y2. आणि आता ही एक्स वाय प्लेनमध्ये ही जी लाईन आहे ती आहे. फ्रॉम पॉईंट बी ड्रॉ परपेंडिक्युलर बी पी ऑन एक्स ॲक्सिस. आता हा जो पॉईंट बी आहे इथून एक परपेंडिक्युलर टाकलेली आहे. हा आडवा ॲक्सिस जो आहे एक्स ॲक्सिस आहे यावर परपेंडिक्युलर टाकलेली आहे, आणि अशीच ए पासून या पॉईंट ए पासून इथे ए डी ही परपेंडिक्युलर टाकलेली आहे सेगमेंट बी पीवर. आता हा सेगमेंट बी पी आहे हा वाय ॲक्सिसचे पॅरलल आहे, कारण हा वाय जो आहे हा उभा ॲक्सिस आहे आणि ही बी पीसुद्धा उभी लाईन आहे, म्हणजे ह्या वाय ॲक्सिसचे पॅरलल आहे. हेन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स डी इज. आता हा जो डी जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट्स येतील x2 y1, आणि ए डी जो आहे तो पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला. आडवी जी लाईन दिसते आहे ही एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, कारण एक्स ॲक्सिस जो आहे तो आडवा आहे. हेन्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी इज y1. पॉईंट डीचे जे कोऑर्डिनेट्स आहे ते y1 आहे. हेन्स ए डी इज इक्वल टू डिस्टन्स ए डी इज इक्वल टू x2 मायनस x1 अँड बी डी इज इक्वल टू y2 मायनस y1. हेन्स आता इथे पायथागोरसचा फॉर्म्युला लावलेला आहे इन राईट अँगल ट्रँगल ए बी डी. आता हा ए बी डी जो आहे हा राईट अँगल ट्रँगल इथे तयार झालेला आहे. तर आता इथे ए बी स्क्वेअर म्हणजे जी हायपोटेनस आहे त्याचा स्क्वेअर, आणि ए डी स्क्वेअर आणि बी डी स्क्वेअर हा पायथागोरसचा फॉर्म्युला आपण इथे लावलेला आहे. आणि यानुसार आता बीचे ए डी स्क्वेअर आणि बी डी स्क्वेअरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहायचे आहे. तर इथे आता एचा जो कोऑर्डिनेट आहे तो आहे
x2. आता आपण इथे वर पाहिले AD इज इक्वल टू डिस्टन्स AB x2 मायनस x1. ते आपण इथे घेतलेलं आहे x2 मायनस x1चा स्क्वेअर, कारण हा ADचा स्क्वेअर आहे, प्लस BDचा आपण इथे कोऑर्डिनेट्स लिहिलेले आहेत y2 मायनस y1, म्हणून इथे प्लस BD इज इक्वल टू y2 मायनस y1. हेन्स हा स्क्वेअर होता AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, आणि याच्या आपण इथे व्हॅल्यूज पुट केल्या. तर आता इथे आपल्याला AB इज इक्वल टू काय मिळेल, अंडर रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. दिस इज नोन ॲज डिस्टन्स फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आहे हाच आपल्याला आता इथे यूज करायचा आहे प्रॅक्टिस सेट 5.1च्या सर्व एक्झाम्पल्समध्ये. सेट 5.1 यामध्ये आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. स्टार्टिंगला आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला तो इथे पाहायचा आहे, आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे जे मी लिहून ठेवलेलं आहे इथे, सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A आर x1 y1 अँड ऑफ पॉईंट B आर x2 y2. तर इथे पॉईंट जे आहेत, आता इथे मी A आणि B लिहिला जो आपल्याला फर्स्ट एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे. पण समजा आता इथे PQ असेल तर तुम्ही PQ लिहायचं, LM असेल तर LM लिहायचं, TR असेल तर TR लिहायचं. अशा प्रकारे फक्त पॉईंटचं नेम जे आहे ते चेंज करायचं आहे, आणि बाकी जे आहे आपल्याला हे सेम सेंटेन्स प्रत्येक प्रॉब्लेममध्ये लिहायचं आहे. आणि मग त्यानंतर x1ची व्हॅल्यू आणि x2ची व्हॅल्यू, y2ची व्हॅल्यू, y1ची व्हॅल्यू आणि x1ची व्हॅल्यू अशी आपल्याला इथे लिहून घ्यायची आहे. तर आता हे पहिलं एक्झाम्पल जे आहे, आपण सपोज याला आता फर्स्ट नेम जर दिलं मी, तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये कोऑर्डिनेट्स आहे ते दिलेले आहे 2 आणि 3. आता x1 म्हणजेच 2 आणि x1 म्हणजे 2, y1 म्हणजे 3. तर आपल्याला हे इथे लिहून घ्यायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल सपोज आपण जर सोडत आहोत, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये x1 2 आहे, y1 3 आहे, x2 4 आहे आणि y2 1 आहे. मग आपल्याला इथे हे सेम राहणार आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. मी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हे लिहिणार नाही, आपण फक्त डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करून त्यामध्ये व्हॅल्यूज टाकून बाकीची उदाहरणं सोडवणार आहोत. फक्त आपल्याला हे फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला हे लिहून दाखविलेलं आहे. आता आपल्याला बाय डिस्टन्स फॉर्म्युला किंवा अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स, आता आपल्याला ABचं काढायचं आहे, म्हणून आपण इथे पॉईंटचे नाव लिहिणार आहोत A आणि B. फॉर्म्युला जो आहे तो आपण सुरुवातीला पाहिला x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट करायच्या. हे फर्स्ट एक्झाम्पल असल्यामुळे मी इथे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये जे दिलेलं आहे त्याच व्हॅल्यूज पुट करणार आहे. तर इथे 4 मायनस 2चा स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 स्क्वेअर. 4 मायनस 2 2 स्क्वेअर प्लस 1 minus 3 minus 2 square. Hence here 2 square 4 plus 2 into 2 also 4. या फर्स्ट एक्झाम्पलचं 2√2 हे इथे आपलं आन्सर आलेलं आहे. आता आपण हे वरचं काहीच लिहिणार नाही. दुसरं एक्झाम्पल जे आहे इथे आपण फक्त आता x1 x2 y1 y2च्या व्हॅल्यू चेंज करून सोडवणार आहोत. तुम्हाला मात्र ते वरचं जे सेंटेन्स आहे ते प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहायचं आहे. P आणि Q हे पॉईंट दिलेले आहेत, म्हणून आपल्याला इथे चेंज जो आहे तो करून घ्यायचा आहे P आणि Q. x1 आपल्याला दिलेलं आहे -5, y1 आहे 7, देन x2 इज 1 दॅट इज -1 अँड y2 इज 3. बाय डिस्टन्स फॉर्म्युला मी ऑलरेडी इथे लिहिलेला आहे. आता आपल्याला फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. आता इथे आपल्याला मायनस व्हॅल्यू असल्यामुळे मोठा ब्रॅकेट टाकावा लागणार आहे आणि मग आपण व्हॅल्यू लिहू -1 मायनस 5 स्क्वेअर
प्लस y2 आहे तो आहे 3 मायनस 7चा स्क्वेअर. ब्रॅकेट इथे सॉल्व केल्यानंतर -1 प्लस 5चा स्क्वेअर, -1 मायनस मायनस प्लस, आणि इथे 3 मायनस 7 मीन्स -4चा स्क्वेअर. हेन्स हिअर 4 स्क्वेअर प्लस हिअर ऑल्सो 4 स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर येईल 16 प्लस 16. हे मायनस असल्यामुळे इथे सुद्धा मायनस राहणार नाही, याचं प्लस होईल. 16 प्लस 16 इज इक्वल टू 32. आता आपल्याला असे लिहिता येईल 32 16 इंटू 2. 16 इंटू 2 मीन्स हा 16 जो आहे हा 4चा स्क्वेअर आहे, म्हणून याचा रूट येईल 4. हा बाहेर काढला आपण आणि ह्या 2चा रूट काढता येणार नाही, म्हणून आपलं जे आहे हे फायनल आन्सर आहे 4√2. आपल्याला इथे असं सेंटेन्स लिहायचं आहे की डिस्टन्स बिटवीन, सेंटेन्स तुम्हाला खाली लिहायचं आहे इथे, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स. आता इथे PQ होता म्हणून P अँड Q इज 4:√2. असं आपल्याला शेवटी एक सेंटेन्स इथे खाली लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 जो होता हा आपला इथे कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला R आणि S या 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स काढायचं आहे. तर x1 दिलेला आहे 0, y1 दिलेला आहे -3. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत या थोड्या तुम्हाला केअरफुली लिहायच्या आहेत, कारण मायनस जर असेल आणि तुम्ही जर ते चिन्ह लिहायचं विसरलात तर मग तुम्हाला इथे आन्सर जे आहे ते मिळणार नाही. वरचं आपल्याला लिहायचं आहे सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट R अँड S आर, आणि नंतर मग आपल्याला ह्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. आणि आता इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. बाय डिस्टन्स फॉर्म्युलासाठी डिस्टन्स आपल्याला घ्यायचा आहे R आणि Sचं फॉर्म्युला लिहायचा x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. लेट्स पुट द व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. 0 मायनस 0 स्क्वेअर प्लस 5/2 मायनस 3 स्क्वेअर. आता हा 0च येणार, इथे 0चा स्क्वेअर 0 येणार, आणि याला डिनॉमिनेटर 5/2 प्लस 3 जर घेतलं तर याला डिनॉमिनेटर नाही, म्हणजे 1 आहे, आणि आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचे आहे ॲडिशनसाठी, म्हणून याला आपण 2/2 आणि याचा डिनॉमिनेटर सेम केल्यावर +6 आणि डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत 5 + 6/2. याचा स्क्वेअर करायचा आहे. √0 आपल्याला काही कन्सिडर करायचं नाही, त्याच्यामुळे 11/2चा स्क्वेअर. तर याचा स्क्वेअर रूट जो आहे तो निघणार नाही, म्हणून 11/2 हे डिस्टन्स या 2 पॉईंट्समध्ये राहतील. तर इथे आपल्याला लिहायचं आहे हेन्स द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स. तर पॉईंट कुठले होते इथे R अँड S इज 11/2. दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक्झाम्पलमध्ये L आणि M हे पॉईंट दिलेले आहे, त्याचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. 5 - 8 x1 5, y1 -8 x2 -7 अँड y2 -3 बाय डिस्टन्स फॉर्म्युला.
तर डिस्टन्स फॉर्म्युला आपण इथे लिहून घेतलेला आहे. आपल्याला फक्त इथे व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. व्हॅल्यूज आपण पुट करू. -7 - 5 स्क्वेअर प्लस मोठा ब्रॅकेट टाकायचा आहे कारण इथे दोन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मायनसमध्ये आहेत. -3 - -8 आणि ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर स्क्वेअर. -7 आणि -5 हे होतील -12 स्क्वेअर प्लस, आता इथे मायनस मायनस प्लस होईल म्हणजेच +8 - 3 म्हणजे इथे राहतील 5. मी डायरेक्टली इथे, तुम्ही एक स्टेप वाढवू शकता इथे 5चा स्क्वेअर. देन स्क्वेअर ऑफ -12 इज इक्वल टू 144 कारण दोन्ही मायनस असल्यामुळे, प्लस 5चा स्क्वेअर 25 आणि याची जी सम आहे ती होईल 169 आणि 169 हा 13चा स्क्वेअर आहे म्हणजे याचा स्क्वेअर रूट जो आहे तो 13 आहे. हेन्स डिस्टन्स बिटवीन points L and M is 13. It is so simple example. Now let's turn towards fifth example. नंबर 5 मध्ये T आणि R हे पॉईंट दिलेले, यामधलं डिस्टन्स काढायचं आहे. आपण ॲज प्रत्येक गणितामध्ये लिहिलं तसंच इथे x1 -3 y1 6, आरचे पॉईंट्स x2 9 अँड y2 -10. डिस्टन्स फॉर्म्युला टाकला आणि इथे व्हॅल्यूज पुट केल्या. व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला इथे 20 हे ॲन्सर मिळालेलं आहे. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स T and R is 20. Example number 5 is complete here. W -7/2 4 आणि x चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे 11 and 4. x1 -7/2, y1 4, x2 11 and y2 4. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन W and x. डिस्टन्स फॉर्म्युला आपण लिहून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे व्हॅल्यूज टाकायचे आहे. मोठ्या ब्रॅकेटमध्ये टाकणार आहोत कारण मायनस व्हॅल्यू आहे 7/2. हा ब्रॅकेट कंप्लीट. आता याला कंप्लीट ब्रॅकेटला स्क्वेअर प्लस 4 - 4चा स्क्वेअर. हे सॉल्व करायचं आहे. हे सॉल्व करताना आपल्याला इथे कन्फ्यूज व्हायची गरज नाही कारण आपल्याला याचा डिनॉमिनेटर सेम करायचा आहे. हा 11 आणि हा प्लस 7/2 आहे तर याचा डिनॉमिनेटर सेम येण्यासाठी आपल्याला इथे 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 11च्या खाली काहीच नाही म्हणून आपल्याला इथे 1 कन्सिडर करायचं आहे आणि याचा डिनॉमिनेटर 2 करण्यासाठी इथे आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर इथे येईल आता 22 प्लस 7/2 किंवा आपण हे लिहिलं नाही तरी आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो 29/2 याचा स्क्वेअर प्लस 4 - 4 दॅट इज 0चा स्क्वेअर. आणि आपल्याला आता 29/2 जो आहे याचा स्क्वेअर रूट काढता येत नाही म्हणून याचं जे फायनल आन्सर आहे हे येईल 29/2. हेन्स डिस्टन्स बिटवीन points W and X is 29/2. Question number 1 from practice set 5.1 is completed here.